19 मेच्या मध्यरात्री पुण्यामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली. बिल्डर विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदांत अग्रवाल याच्याकडून पोर्शे कारने धडक देऊन 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या धडकेमध्ये 2 निष्पाप तरुणांचा नाहक बळी गेला. प्रशासनाने त्या 2 तरुणांना न्याय देणं गरजेचं होतं. पण इथं झालं मात्र उलटं. संपूर्ण प्रशासन त्या बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी कामाला लागले. पोलिसांनी हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. जनसेवक सुनील टिंगरे तर पहाटेच त्या बिल्डरच्या मुलासाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. डॉक्टरांनी तर कहरच केला. आरोपीचे ब्लड सॅम्पलच बदलून त्याच्याऐवजी दुसऱ्याच कोणाचे तरी ब्लड सॅम्पल तपासासाठी घेतले. संपूर्ण व्यवस्था त्या बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी कामाला लागली. पण या सगळ्यामध्ये एक व्यक्ती मात्र या प्रकरणाच्या विरोधात सातत्याने लढत होता, सातत्याने पाठपुरावा करत होता आणि तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून पुण्याचे कसब्याचे आमदार रवींद्रभाऊ धंगेकर होते. रवींद्रभाऊ धंगेकरांनी हे प्रकरण सुरुवातीपासूनच लावून धरलं. सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये काहीतरी काळबेरं आहे असा संशय त्यांना होता. या प्रकरणाचा सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला आणि त्यांच्या या एकाकी संघर्षामुळेच या प्रकरणामध्ये रोजच्या रोज नवनवीन खुलासे होऊ लागले. बडे मासे गळाला लागू लागले. रवींद्रभाऊ धंगेकरांमुळेच प्रशासनाला जाग आली, चौकशीला वेग आला. रवींद्रभाऊ धंगेकर नसते तर हे प्रकरण केव्हाच दाबलं गेलं असतं.